मागच्या व्हिडिओत आपण धपाटीची भाजणी बघितली होती. आता आपण धपाटी कशी करायची ते पाहूया. 1 वाटी गूळ घेऊया. किसलेला गूळ आहे. त्याच्यात 4 वाट्या पाणी, 1 वाटी, 2 वाटी, 3 वाट्या, 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता ते मस्त ढवळूया. म्हणजे गूळ वितळवण्यासाठी त्याला थोडं हलवून घेऊया. छान असं हलवूया. आता गूळ वितळेपर्यंत बाजूला करूया. आता आपण मसाला घेऊया. 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेऊया. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेऊया. 2 चमचे जिरं घेऊया. 1 चमचा हळद घेऊया. 1 चमचा ओवा घेऊया आणि 2 भरून चमचे मीठ घेऊया. 2 चमचे. आता हे वाटण मस्त मिक्सरमधून काढूया. छान वाटण तयार आहे. आता आपण ते गुळाचं पाणी छान हलवून ते गाळून घेऊया. पूर्ण गाळून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण हा व्हिडिओ पूर्ण पहा. मस्त गाळून घेतलं आहे पाणी. आता ह्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा जो आपण मिक्सरमधून काढला आहे तो मिक्स करूया. छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट मीठ टेस्ट करून पाहू शकता. काही कमी जास्त असेल तर करू शकता. पण मी हे घेतलं. आता ही पीठ आहे, धपाटीचं पीठ आहे. ते आपण आता ह्या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं घेऊया. 1 वाटी पीठ घेतलं आहे. ही 2री वाटी आहे. ही 3री वाटी आहे. ही 4 वाट्या झाल्या. मला जास्त बनवायचं आहे म्हणून मी जरा जास्तच पाणी घेतलेलं आहे. पण तुम्हाला थोड्या बनवायच्या असतील तर तुम्ही 2 वाटी पाणी घेऊ शकता. अर्धा वाटी गूळ घेऊ शकता. त्याचप्रमाणे वाटण तुम्ही कमी जास्त करू शकता. मला जास्त प्रमाणात बनवायच्या आहेत. मस्त पीठ असं मळून घेऊया. धपाटीचं पीठ मळताना खूप सुगंध वास छान येतो. सुगंध छान येतो त्याचा. जेवढं पीठ बसेल तेवढं घेऊया. त्याच्यामध्ये जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे आणि जास्त पातळी मळायचं नाही आहे. प्रमाणातच मळायचं आहे ते. मस्त एकजीव करून घेऊया. व्हिडिओ हा मी स्वतःच केला असल्यामुळे थोडासा दिसण्यामध्ये मागे पुढे होऊ शकते. मला अजून कॅमेरा व्यवस्थित लावता येत नाही, तरी तुम्ही पाहू शकता. मस्त असं छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. थोडंसं हाताला मी तेल लावून घेणार आहे.
बस असं एकजीव करून ह्याला ठेवून देऊया थोड्या वेळासाठी, अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर खोलूया. त्याला पुन्हा एकदम एकजीव करून घेऊया, छान मळून घेऊया. म्हणजे मस्त थोडं पीठ सॉफ्टच असायला हवं आहे. जास्त टाईट असेल तर थापताना त्रास होते. थोडंसं नरमच असावं. आता झालेलं आहे. आपण धपाटी कशी थापायची ते आता पाहूया. कटरवरच घेतलेला आहे रुमाल. हा माझा धपाटीचाच रुमाल आहे. हाच मी यूज करत असते. एक असा गोळा घेऊया. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये करू शकता, छोटा मोठा. आमच्याकडे मोठ्याच धपाट्या होतात म्हणून थोडा मोठाच गोळा घेतलेला आहे. तुम्ही छोटाही घेऊ शकता. मस्त असं थापून घेऊया व्यवस्थित सगळ्या बाजूला. पाणी लावून लावून थापायचं आहे. तव्यावरती लोखंडाचा तवा आहे हा, जो आम्ही भाकरीसाठी वापरतो. त्याच्यावरती तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर धपाटी पसरवूया. थोडंसं पाणी कपड्यावर टाकलं तरी चालेल, टाकावंच लागते. आता हा फर्स्ट धपाटी आहे म्हणून त्याला नाही टाकलं तरी चालते. झाकण लावून ठेवूया. तोपर्यंत दुसरी थापायला घेऊया धपाटी. एक थापेपर्यंत दुसरी तयार होते. थोडंसं गुळ असल्यामुळे थोडी चिकटली जाते. मस्त भाजलेली आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान स्मेल येतोय त्याचा. आता दुसरी धपाटी टाकूया. हे बघा, आता चिपकायला लागली की त्याच्यावर थोडंसं पाणी लावलं की ते बरोबर बसून जाते खाली. बोटं उठवायची असतात कारण ती फुगू नये म्हणून. त्याच्या बाजूने तेल सोडायचं आहे. त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत दुसरी थापायला घ्यायची आहे. छान अशी थापून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता ही झालेली आहे तयार. एक थापल्यावरती दुसरी तयार होते आणि आम्ही एकच बाजू जास्त भाजतो, दुसरी बाजू जास्त भाजली जात नाही. बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, खूपच छान. पुन्हा ती थापलेली धपाटी पुन्हा तव्यामध्ये टाकू शकतो. असं चिटकायला लागलं की त्याच्यावरती पाणी लावायचं आहे. छान बसून जाते तव्यामध्ये. अशी बोटं उठवणे जरुरी आहे. तेल सोडणंही जरुरी आहे, नाही तर जास्त चिटकून बसेल. बघू शकता खूपच सुंदर होत आहेत.
एकसारख्या भाजल्या जात आहेत. मीडियम गॅसवरतीच भाजायच्या आहेत. फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर करपून जातील. बोटं उठवायचे आहेत. तेल सोडायला विसरायचं नाही मात्र. तेल सोडायचं आणि झाकून ठेवायचं, म्हणजे वाफेवर खूप छान भाजली जाते. बघा किती छान भाजली जाते. अशा प्रकारे धपाटे तयार केले आहेत. हे बघा असं. आणि तुम्ही ह्या धपाटी चवळीबरोबर किंवा दहीबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं खाऊ शकता तुम्ही. आम्ही सध्या चवळी बनवली आहे. आज मी दही असतं पण आज चवळीच बनवली.